संतोष देशमुख हत्येसंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। वाल्मिकरांना तब्बल 6 वेळा खंडणी मागितलेली होती अशी माहिती सध्या समोर येते। आवादा कंपनीनं करांना 6 वेळा खंडणी मागितल्याचं आता समोर आलंय। आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना हा जबाब नोंदवलेला आहे। सुदर्शन घुलेनं संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती। आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या जबाबात ही धमकी दिल्याचा उल्लेख आता करण्यात आलाय। महत्त्वाची अपडेट सध्या आपण या प्रकरणा संदर्भातली बघू शकतोय। सुदर्शन घुले यांना संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती, हा जबाब सध्या समोर येतोय। सोबतच वाल्मिकरांना तब्बल 6 वेळा खंडणी मागितलेली होती। आवादा कंपनीकडे त्यांना ही 6 वेळा खंडणी मागितल्याचं समोर आलेलं आहे आणि आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी या संदर्भातला हा जबाब दिल्याचं बघायला मिळत आहे। सुदर्शन घुले यांना संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती असाही आता या जबाबामध्ये उल्लेख करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। जबाब सध्या नवीन समोर आलेला आहे, ज्यामध्ये वाल्मिक कराड यांना तब्बल 6 वेळा खंडणी मागितल्याचं उघडकीस येत आहे। नक्कीच 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती। त्या प्रकरणात आता दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे आणि यामधून नवनवीन माहिती समोर येत आहे। यामध्ये सर्वात धक्कादायक माहिती अशी की वाल्मिक कराडवर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास खंडणी मागितल्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये विष्णू चाटे असेल, सुदर्शन घुले असेल हे देखील आरोपी आहेत आणि या सगळ्या चौकशीमध्ये एक नवीन माहिती समोर आली ती म्हणजे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास एक वेळेस नाही तर तब्बल 6 वेळेस खंडणी मागण्यात आली होती। त्याच्या तारखानुसार जे आहे 28 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यात देखील खंडणी मागितली होती। त्यानंतर क्रमाक्रमाने 6 वेळेस त्याला खंडणी मागितली होती, परंतु त्याने ही मागणी पूर्ण केली नसल्यानंच आता त्या ठिकाणी मारहाणीचा देखील प्रकार घडला होता आणि या सगळ्या जो तपास करण्यात आला संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल तसेच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यात खंडणी मागितल्याचे प्रकरण असेल त्यामध्ये या अधिकाऱ्याचा जबाब देखील घेण्यात आला असून या जबाबातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। आता हे सगळं प्रकरण जे आहे ते न्यायालयासमोर ठेवण्यात आलं आहे। याबाबतची सुनावणी देखील उद्या म्हणजे 12 मार्च रोजी होणार आहे। यामध्ये काय युक्तिवाद केला जातो, कशा पद्धतीने दोन्ही बाजूचे वकील आपली बाजू मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असलं तरी जे काही आरोप होते ते खंडणीच्या संदर्भात त्यामध्ये ही धक्कादायक माहिती आहे की 6 वेळेस ही खंडणी मागण्यात आली होती। हो, नक्कीच उद्या या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।